नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आपल्या कथामंथन या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत स्वामी समर्थांची शिकवण, ज्ञान विद्वत्तेसह श्रद्धा आणि विश्वास हवा. हम गया नहीं जिंदा है या वाक्यातच विलक्षण जादू आहे. हे वाक्य लिहिलं, ऐकलं, वाचलं तरी खूप मानसिक समाधान मिळतं, सकारात्मकता येते आणि विस्कटलेलं कामही योग्य मार्गी लागतं. भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, हा अभयवचनाने तर सर्व भीतीच संपवली आहे, अशी अनेक स्वामी भक्तांची भावना आहे. आजही कोट्यवधी भाविकांना स्वामींचे अनेक अनुभव हे येत असतात. स्वामी समर्थ महाराजांची शिकवण, बोध, उपदेश कालातीत आहेत. चुकीच्या दांभिक गोष्टींना स्वामी कधीही थारा देत नसत. अशाच एका प्रसंगामध्ये स्वामींनी चुकीच्या गोष्टींवर ताशेरे ओढतानाच समाजाला उपयुक्त शिकवण सुद्धा दिली आहे. नेमके काय घडले हे आपण जाणून घेऊया, पण त्यापूर्वी व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी सर्वांनी कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ असं लिहायला अजिबात विसरू नका. पुराणिक बुवा हे नावाजलेले प्रबोधनकार होते. त्यांना आपल्या ज्ञानाचा फार अभिमान होता. आपले ज्ञान अफाट आहे अशी स्वामींना प्रचिती यावी अशी त्यांची इच्छा होती. स्वामी स्वतःहून त्यांना आमच्या समोर कीर्तन करा असे निमंत्रण देतात. पुराणिक बुवा कीर्तन सुरू करतात. मानवी जीवनामध्ये 4 पुरुषार्थ असतात: धर्म, अर्थ, काम, मोक्ष. यात मोक्षाचे महत्त्व फार असते, कारण मोक्षच आपल्याला जन्म मरणाच्या फेऱ्यातून सोडवतो. मोक्ष प्राप्त करायला संतान असावी लागते. निपुत्री कला गती मिळत नाही असे सांगत असताना एकाएक स्वामी एकदम संतापून भडकतात. बंद कर तुझी वटवट. अरे, असे असत्य वचन सांगून तू लोकांची दिशाभूल करत आहेस. नारद, शुक्राचार्य, भीष्माचार्य हे सर्व निपुत्रिक होते. त्यांना काय उत्तम गती मिळाली नाही? तुझ्या कीर्तनाने लोक पुत्रप्राप्तीलाच आपले ध्येय समजतील. ज्याचं वर्तनच वाईट आहे पण अनेक पुत्र आहे, त्याला काय गती मिळणार? मोक्ष मिळतो तो अनन्य भावांनी, ईश्वर भक्ती करणाऱ्यांना, सदाचरण असणाऱ्यांना, परोपकार करणाऱ्यांना. आमची चूक झाली जे आम्ही तुला इथे बोलवले. यामुळे कीर्तन बंद पडते. पुराणिक बुवा संतापतात. दुसऱ्या दिवशी पुराणिक बुवा स्वामींना जाब विचारायला येतात. स्वामी हे त्यावेळी निद्राग्रस्त असतात. स्वामींना मऊ गादीवर झोपलेले पाहून पुराणिक बुवांना प्रश्न पडतो की स्वामी संन्यासी असून गादीवर कसे काय झोपतात? पुराणिक बुवा परततात. दुसऱ्या दिवशी पुराणिक पुन्हा येतात. तेव्हा स्वामी कुठेतरी जायच्या तयारीमध्ये असतात. पुराणिक म्हणतात की मला तुम्हाला काहीतरी विचारायचे आहे. स्वामी म्हणतात की आम्हाला वेळ नाही, आम्ही शेजारच्या गावातल्या टेकडीवरच्या मंदिरामध्ये चाललो आहोत. पुराणिक बुवा स्वामींसोबत जातात. ते स्वामींबरोबरच त्या टेकडीवर जाण्यासाठी निघतात. टेकडीच्या पायथ्याशी पोहोचता पोहोचता रात्र होते. पुराणिक बुवा फार दमतात. त्यांची हाडे गारठतील अशी थंडी त्यांना बेचैन करते. स्वामींना गावात कुठेतरी मुक्काम करू अशी विनंती ते करत असतात. यावर स्वामी महाराज म्हणतात की आम्ही कुठेही जाणार नाही, वाटल्यास इथेच विश्रांती घेऊ. स्वामी एका खडकावर निर्विकारपणे विश्रांती घेतात. स्वामी म्हणतात की पुराणिक, किती वेळ असे तुम्ही उभे राहणार आहात? त्या दुसऱ्या खडकावर जाऊन तुम्ही सुद्धा विश्रांती घ्या. पुराणिक त्या खडकाला स्पर्श करून पाहतात. तो खडक थंडीमुळे बर्फाच्या शिळेसारखा बनलेला असतो. पुराणिक बुवा मनात विचार करतात की मला अंगभर कपडे घालून सुद्धा थंडी झोंबते आहे, मात्र स्वामी हे बर्फासारख्या शिळेवर विश्रांती घेत आहेत. न राहून शेवटी पुराणिक बुवा स्वामींना विचारतात की अहो, एवढ्या थंड शिळेवर तुम्ही असे निर्विघ्न कसे काय झोपू शकता? आणि हा प्रश्न त्यांना सतावत असतो. यावर स्वामी म्हणतात की अरे, आम्ही संन्याशी, आम्हाला खडकावरच झोपले पाहिजे, मऊ गादीवर कशाला झोपायचे? पुराणिक बुवांना स्वामी अंतर्ज्ञानी असल्याची प्रचिती येते. ते स्वामींना शरण येतात. स्वामी, तुम्ही असामान्य आहात. मीच तुम्हाला ओळखण्यामध्ये खूप मोठी चूक केली, मला क्षमा करा अशी कबुली ते देतात. स्वामी प्रेमळ शब्दामध्ये म्हणतात की आम्हाला ओळखण्यात तू खूप उशीर केला पुराणिक. तुम्ही विद्वान आहात, पण
नुसती विद्वत्ता ही उपयोगी येत नाही, त्याबरोबर श्रद्धा आणि विश्वासही पाहिजे. ज्याच्या ठायी हे असतात त्याचे हृदय हे निर्मळ होऊन जाते आणि अशा निर्मळ हृदयातच ईश्वर हा वास्तव्य करत असतो. पुराणिक बुवा प्रांजळपणे त्यांची स्वीकृती देतात. तर मित्रमैत्रिणींनो, ही गोष्ट आणि या गोष्टीचा बोध तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर त्याला लाईक व इतर स्वामी भक्तांबरोबर शेअर करायला विसरू नका. त्याचप्रमाणे तुम्ही आपल्या कथामंथन या चॅनलवर जर नवीन असाल तर लगेचच सबस्क्राईब करून टाका आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून जेव्हाही आपल्या चॅनलवर कोणता नवीन व्हिडिओ येईल तेव्हा त्याची माहिती सर्वात आधी तुम्हाला मिळेल. आता आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप आभार. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.